आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह, आनंद आणि मान सन्मान देण्याची पद्धत परंपरा आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीलाही सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. मंदिरात ववसण्यासाठी जातात. या वाणात हरभरे, वटाणे, बोरं, गव्हाच्या ओंब्या असे काही आपले शेतातील धान्य असते. रामाचा वौसा, सीतेचा वौसा, जन्मोजन्मीचा वौसा असे म्हणत स्त्रिया एकमेकींना ओवसतात. आणि त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया आजच्या दिवशी वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. आमच्या जवळही असेच एक लहान विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर होते. पहा किती रांग आहे. आणि मी देखील या मंदिरात हळदी कुंकू वाण घेऊन ओवसण्यासाठी गेले होते. जवळच महादेवाचे देखील मंदिर आहे. मकर संक्रांती हा सण दरवर्षी जानेवारी म्हणजे वर्षातील पहिल्या महिन्यात येतो. या दिवशी रात्र लहान होते आणि दिवस मोठा होत जातो. तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करतं. याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते. या दिवसापर्यंत हळदी कुंकाचा बाया घरोघरी कार्यक्रम ठेवतात. पहा, मंदिरात ओवसून आल्यानंतर मी विडे घेतले आणि विडे घेताना काही सीताचा वौसा, रामाचा वौसा, आला नगरात घ्या पदरात, घेता कुणाचे तर घेणारे आणि आपल्या आहोंचे नाव घ्यायचे, देणारे आपल्या आहोंचे नाव घ्यायचे, अशी काही प्रथा आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी विडे घेत आहे आणि आमच्या या शेजारच्या आजी आल्या होत्या. सीता सावित्रीचा विडा आला नगरात घ्या पदरात म्हणा. घेता कुणाचा? तुम्ही म्हणायचं घेता कुणाचा? हां, नाही एकदा म्हणले तरी चालतं. या इकडे तुम्ही इथं असं धरा, असं धरा, आम्ही दिसतोय बघा. हो हो साडी घालून, बांगड्या घालून, मंगळसूत्र घालून केला मी शृंगार आज. रोहित रावांचं नाव घेते. मकर संक्रांतीचा दिवस आहे आज. 2 काकूंना बोलवलं होतं मी, कारण बाकीचे सगळे मंदिरात गेले होते. काही जण मंदिरात येऊन आपला उपवास सोडत होते, जेवण करत असतील या कारणाने मी त्या दिवशी दोघींनाही बोलवलं होतं. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवला होता. श्रावणीचे आणि लहान बाळाचे पहिलेच बोरनान होते आणि श्रावणीचे लास्टचे होते. तर हे बोरनान आणि हळदी कुंकाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. थँक्यू. हे काही फोटो मी काढले होते तर ते तुमच्याशी शेअर करत आहे.